महाराष्ट्र दिन ते स्वातंत्र्य दिनापर्यंत आधीच 105 दिवसाची मुदत दिली होती आणि त्यानंतर आपण ज्या रिक्षा चालकांना संवाद साधता येत नाही प्रवाशांबरोबर त्यांना 1 महिन्याची नोटीस देऊन नंतर 3 महिन्याचा पिरियड त्यांना देण्यात येणार होता आता आणि त्या दरम्यान त्यांनी मराठी शिकायचं होतं. जर ह्या 4 महिन्याच्या पिरियडमध्ये जर त्यांनी मराठी शिकलं नाही तर त्यांचा बॅच रद्द होणार होता. परंतु माननीय मुख्यमंत्री हे आमच्या महायुतीचे सर्वोच्च नेते आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय आम्हाला सगळ्यांना बंधनकारक असतो आणि त्यामुळे त्यानुसार ही कारवाई होईल. परंतु हा झाला मराठीचा मुद्दा. मराठीच्या विषयावर माननीय मुख्यमंत्र्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे. आम्ही त्या पद्धतीनं कारवाई आमच्या आरटीओच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून करू. परंतु मुदतवाढ दिली म्हणजे सगळं काही संपलं असं नाही. त्यांना मराठी हे शिकावंच लागेल. कारण 12 ऑगस्ट 2026 रोजी जो शासन निर्णय झालेला आहे त्या शासन निर्णयानुसार ज्या रिक्षा चालकांना आणि टॅक्सी चालकांना किंवा ओला उबेर रॅपिडो ह्यांना महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा आहे, महाराष्ट्रातील प्रवाशांशी संवाद साधायचा आहे, त्यांना मराठी जुजबी मराठी बोलणं आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही कोकण मराठी साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीनं राज्यभर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं मराठी भाषा अभियान आम्ही चालू केलेलं आहे. मधु मंगेश कर्णिकांनी सुद्धा त्या ठिकाणी आमच्या आव्हानाला प्रतिसाद दिला. ही आम्ही मोहीम जी आहे पुढे चालू करू असं सांगितलं. राज्याचे उपमुख्यमंत्री आमच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा आम्हाला सूचना केला की बाळासाहेबांच्या नावानं ही अभियान आहे ते पूर्ण चालू ठेवणं काळाची गरज आहे. कारण जे अमराठी रिक्षा टॅक्सी चालक मुंबईमध्ये येतात, एमएवा क्षेत्रामध्ये काम करतात, त्यांना मराठी येणं बंधनकारक आहे असे कायद्यामध्ये तरतूद असेल आणि त्यानुसार त्यांनी मराठी शिकावं, जुजबी मराठीचं ज्ञान असणं त्यांना आवश्यक आहे. आणि त्यामुळे ते अभियान तर आम्ही पुढे चालू ठेवू. राज्यामध्ये 1800 शिक्षक आणि त्याचबरोबर 180 वर्ग हे आम्ही आता चालू ठेवलेलेच आहेत. त्यामध्ये त्यांनी प्रशिक्षण घ्यावं. माननीय मुख्यमंत्र्यांनी 1 वर्षाची मुदत दिली आहे आणि त्यानंतर परत तुम्ही मुदत मागाल तर ते योग्य होणार नाही. मुख्यमंत्र्यांनी दिलेला निर्णय आम्हाला सगळ्यांना बंधनकारक असतो मंत्री म्हणून आणि त्यामुळे ह्या अभियानाच्या माध्यमातून त्यांना मराठी हे शिकावंच लागेल. कारण महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला रोजीरोटी कमवायची असेल तर मराठी अनिवार्य आहे. ही परिवहन खात्याची भूमिका आणि ही शिवसेनेची कायम भूमिका आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी जर त्यांना 1 वर्षाची मुदत दिली असेल तर तो निर्णय आम्हाला बंधनकारक आहे.